मज वाटे त्याची आलिंगन द्यावे, 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 मज वाटे त्याची आलिंगन द्यावे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य आजी देन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सेन गेला, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मो जन्मी, किंवा न व्हावा वियोग माझ्या चित्ता, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. अलिंगनाचे 3 प्रकार पडतात, एक कामाचे, प्रेमाचे आणि तिसरे यमाचे. कामाचे आलिंगन व्यवहारामध्ये आपण लग्न सोहळा असला, ज्या वेळेस नवरा नवरीचे वडील एकत्र येतात त्यांना व्याही मंडळी म्हटलं जातं. बघा, कामाचे आलिंगन सांगतोय, ज्या वेळेस दोन्ही मुलीकडचे आणि मुलाकडचे लोक ज्यावेळेस एकत्र येतात, मुलीचे वडील आणि मुलाचे वडील एकत्र आल्याच्या नंतर एकमेकाला जी मिठी मारतात, एकमेकांना जे आलिंगन देतात, त्याला कामाचे आलिंगन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरं आलिंगन प्रेमाचे आलिंगन. कोण कुणाला देतो प्रेमाचे आलिंगन? आई आपल्या मुलाला जी मिठी मारते त्याला प्रेमाचे आलिंगन म्हणतात. बघा तुम्ही, प्रत्येक आई आपल्या मुलाला प्रेमाची मिठी मारत असते, कारण हो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हो, कारण आई आपल्या मुलाला एवढं प्रेम करत असते, किंवा आई आपल्या लेकरांवर एवढं प्रेम करत असते. हो, आईसारखं दैवत जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. हे आईच असं एक दैवत आहे जे आपल्या लेकरावर चूक झाली तरी पण प्रेम करत राहते, आणि चांगलं झालं तरी पण प्रेम करत राहते. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून 1 नंबरला आलिंगनाचा प्रकार सांगितला कामाचे, 2 नंबरला प्रेमाचे, 3 नंबरचं आलिंगन यमाचे आलिंगन. आता इथं आलेल्यांपैकी यमाला आलिंगन कुणी कुणी दिलंय? दिलंय का इथल्या कुणी यमाला आलिंगन? अहो, यमाला आलिंगन दिलं असतं तुम्ही इथं आला असता का? मी इथं कीर्तन केलं असतं का? अरे, यमाला आलिंगन म्हणजे मरण, म्हणजे यमाला आलिंगन. पण यमाला आलिंगन देणारे या आपल्या या हिंदू धर्मामध्ये किंवा या संप्रदायामध्ये, या पुराणामध्ये होऊन गेलेले आहेत. सांगून जातो, महाभारतामध्ये यमाला आलिंगन दिलेला माणूस भीम. ऐका, 100 कौरव मेले, आणि मेल्याच्या नंतर बघा तुम्ही, अरे आपल्या मुलाला एक चापट मारल्याच्या नंतर बापाला सहन होत नाही, माझ्या मुलाला तू हात कसा लावला? 100 मुलं मारल्याच्या नंतर धृतराष्ट्राला काय झालं असेल? धृतच होता तो. धृतराष्ट्र म्हणू लागला, माझ्या 100 मुलांना या पांडवांनी मारले ना, याच्यातील एक तरी पांडव मी संपवणार. आता संपवायचं कुणाला? तर धृतराष्ट्र म्हणू लागला, भीमाशिवाय कुणालाही मी संपवू शकत. भीम संपला, संपूर्ण पांडव संपल्या जमा आहेत. म्हणून एक पत्र लिहिलं आणि भीमाला पाठवलं, भीमा, अरे माझी 100 मुलं तुम्ही मारलेली आहेत, आता आमच्या
दोघांकडे कुणीही पाहण्यासाठी नाही, आता आम्हालाच तुमचाच आधार आहे. भीमाला भेटण्यासाठी बोलवलं. भीम भेटण्यासाठी आला आणि भेटण्यासाठी येत असताना जगाचा मालक द्वारकेचा राणा पांडवा घरी. जगाच्या मालकाला भक्ताची काळजी असती, मग भक्ताच्या रक्षणासाठी जगाचा मालक धावत आला. अरे भीमा कुणीकडे निघाला? भीमानं सांगितलं, माझ्या काकांनी मला भेटण्यासाठी बोलवले. देव हसले. अरे भीमा, तुला भेटण्यासाठी नाही बोलवलं, तुला मारण्यासाठी बोलवले. देवा असं काय बोलताय? चतुरात शिरोमणी गुण लावण्याची मुकुट सकळ म्हणे धन्य तोची. जगाचा मालक आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम तो आहे. हो, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान दिकाल हालत नाही असा असणारा जगाचा मालक भीमाला सांगतोय, भीमा तुझ्या काकानं धृतराष्ट्रानं तुला मारण्यासाठी बोलवले आहे, तुला भेटण्यासाठी नाही. भीमानं प्रश्न केला, आता देवा काय करू सांगा, काय करू? त्यावेळेस सांगितलं, काळजी करू नको. दुर्योधनानं तुला मारण्यासाठी एक लोखंडाचा पुतळा तयार केलेला आहे. ज्यावेळेस धृतराष्ट्राच्या गळ्यामध्ये किंवा आलिंगन देशील त्यावेळेस तो पुतळा लोखंडाचा समोर कर, मग तुला कळल धृतराष्ट्रानं तुला कशासाठी बोलवलेलं आहे. देवाच्या सांगण्यावरून भीम धृतराष्ट्राला भेटण्यासाठी आला आणि आल्याच्या नंतर काकांना हाक मारली. त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणू लागला, भीमा हो, मला तुला आलिंगन द्यायचं आहे, तुला मिठी मारायची. कुबुद्धीनं दिलेलं आलिंगन हे बरं का. ज्यावेळेस भीम धृतराष्ट्राला आलिंगन देण्यासाठी पुढं पुढं जात होता त्यावेळेस धृतराष्ट्र धृत मनानं, हो, तापड स्वभावामध्ये डोळे रखरखत रखरखत त्या भीमाच्या समोर येत होता. त्यावेळेस भीमानं देवाच्या सांगण्यावरून लोखंडाचा पुतळा त्या धृतराष्ट्राच्या मिठीमध्ये दिला आणि जसं त्या धृतराष्ट्रानं त्या लोखंडाच्या पुतळ्याला आलिंगन दिल्याबरोबर त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं. त्यावेळेस भीमानं डोक्याला हात लावला, हिथं मी असतो तर माझं काय झालं असतं. याला म्हणतात यमाला आलिंगन. म्हणून आलिंगनाचे मी 3 प्रकार सांगितले, एक कामाचे, दुसरं प्रेमाचे आणि तिसरं यमाचे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून महाराज म्हणतात, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. नाथ महाराज म्हणतात, मला अशा संतांना आलिंगन द्यायचंय. कोणत्या संतांना? हो, जे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात, नामस्मरण करतात, अशा संतांना मला आलिंगन द्यायचंय. त्यावेळेस नाथ बाबा म्हणू लागले जनार्दन स्वामींना, तुम्ही कायमस्वरूपी देवाचं नामस्मरण करता, मला तुम्हाला आलिंगन द्यायचंय, मला तुमचे चरण मला सोडायचे नाहीत. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विठ्ठल विठ्ठल. पुढे जाऊन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. हो, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. बघा, अरे वैष्णवांचं चरण पाहिल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे ताप आहेत, आधी भौतिक, आध्यात्मिक
आणि आदिदैविक या तिन्ही तापाची बोळवण कधी होते? संतांच्या चरणानं. लक्षात ठेवा, नुसतं चरण पाहिल्या पाहिल्या या तिन्ही तापाची बोळवण होऊन जाते. म्हणून नाथ महाराज म्हणतात, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. पुढे जाऊन महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. नाथ महाराज म्हणतात, मला त्या संतांचा संग घडला पाहिजे. जीवनामध्ये संग घडला तर संतांचा घडू द्या. संगत करना बडोंकी, बडत बडत बड जाय, गजके माता आजा बैठे, मन माने सो फल काय. बघा, संगत चांगल्यांची केली फळ चांगलं भेटल, संगत वाईटांची केली फळ सुद्धा वाईटच भेटेल. अरे साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर हो साधू संतच होणार, वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर वारकरीच होणार, पकवाजाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर पकवाजा होणार. हो, ज्याची संगत करू आपण तसं होतो. मी एक आता उदाहरण सांगितलं, संगत करना बडोंकी, बडत बडत बड जाय, गजके माता जा बैठे, मन माने सो फल खाय. एका शेळीनं ठरवलं आजपासून हत्तीच्या संगतीमध्ये राहायचं. हत्तीजवळ शेळी गेली. शेळीनं विचारलं, हत्ती दादा आजपासून मी तुझ्या संगतीमध्ये राहणार. हत्तीनं सांगितलं, अगं मी नुसता चालायला लागलो तर तू पळू पळू मरशील, माझ्या नादी लागू. शेळीनं सांगितलं, मेले तरी चालेल पण तुझ्या बरोबरच राहणार. 2 महिने ती शेळी हत्तीच्या पाठीमागं पळायची. शेवटी 2 महिन्यानंतर हत्तीला दया उत्पन्न झाली. हत्ती म्हणू लागला, शेळी आजपासून तू चालायचं पळायचं नाही, काय करायचं, आजपासून तू माझ्या पाटाणीवर बसायचं आणि झाडाचा कवळा कवळा पाला खायचा. बघा, अरे तिनं संगत हत्तीची केली, फळ तिला चांगलं भेटलं. काट्या कुट्यातला पाला खाणारी शेळी आज राजासारखी ऐरावतावर बसली आणि झाडाचा कवळा कवळा पाला खाऊ लागली. अरे संगत चांगल्यांची करा. हो, साधू संतांची संगत केल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होतो. हो, अरे मंद बुद्धीचा रेडा माझ्या ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आला, त्याचा उद्धार झाला. निर्जीव भिंत माझ्या ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आली, तिचा उद्धार झाला. आज लाखो भाविक भक्त त्या रेड्याची वारी करतात. आज लाखो भाविक भक्त त्या निर्जीव भिंतीचं दर्शन घेतात. अरे तिनं संगत चांगल्याची केल्यामुळं फळ यांना चांगलं भेटलं. कारण संतांच्या संगती किंवा संतांची संगती मनोमार्गे गती, अकळावा श्रीपती येणे पंते. हो, संतांची संगत केल्याच्या नंतर फळ हे चांगलंच भेटतं. ऐका, एक उदाहरण सांगून जातो. वाल्या कोळी सगळ्यांना माहितीये, एवढा पापी होता. अरे येणा जाणारा वाटेकरी दिसला, धरायचं मारायचं, असणारं धनद्रव्य घ्यायचं लुटायचं आणि त्याला मारून टाकून द्यायचं. त्याचा रोजचा दिनक्रम होता. एक दिवस नारद महर्षी त्या वाटेनं आले. नारद महर्षींच्या अंगावर धावून गेला. गेल्याच्या नंतर नारद महर्षींनी सांगितलं, वाल्या अरे कुणासाठी एवढं पाप केलेस? अरे मला मारून तुला काय भेटणार आहे? अरे माझ्याकडे काय नाही रे, गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि मुखामध्ये नारायण नाम, याच्या व्यतिरिक्त वाल्या तुला माझ्याजवळ काय सापडणार नाही. वाल्या कोळ्याला नारद महर्षींनी सांगितलं, वाल्या अरे कुणासाठी एवढं पाप केलेलं आहेस? कारण वाल्या कोळ्याचं एवढं पाप झालं होतं. रांजण माहिती ना, रांजण, रांजण, त्या रांजणामध्ये मोहरी एवढे बारीक खडे टाकायचे. असे 7 रांजण वाल्या कोळ्याचे पापाने भरले होते, पुण्यानं पापानं भरले होते. एवढं वाल्या कोळ्याचं पाप झालं होतं. नारद महर्षींनी प्रश्न केला, वाल्या कुणासाठी एवढं करतोस? वाल्या कोळ्यानं सांगितलं, माझ्या बायका पोरांसाठी. नारद महर्षींनी सांगितलं, तुझी बायका पोरं या पापात सामील आहेत का?
जा विचारून ये एकदा. नारद महर्षींच्या सांगण्यावरून वाल्या कोळी मुलाबाळांना बायकोला विचारायला आजपर्यंत केलेल्या पापात तुम्ही सामील आहात का? बायकोने सांगितलं मालक तुम्ही पाप करा न तर पुण्य करा, मला त्याच्याची काय घेणं देणं नाही. विठ्ठल विठ्ठल. मालक तुम्ही पाप करा न तर पुण्य करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मुलाला विचारलं बाळा अरे आजपर्यंत मी एवढं पाप केले, या पापात तू सामील आहेस का? त्या मुलानं सांगितलं बाबा तुम्ही पाप करा नाहीतर पुण्य करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तिकडं पाप करा नाहीतर मरा. बघा वाल्या कोळी ढसा रडू लागला. बाप म्हणजे जसा की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत. वाल्या कोळी रडायला लागला. नारद महर्षींजवळ आला आणि आल्याच्या नंतर नारद महर्षींच्या चरणाला मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर वाल्या कोळी म्हणू लागला माझ्या जीवनाचा उद्धार आता तुम्हीच करा. नारद महर्षी म्हणू लागले वाल्या तुझ्या जीवनाचा उद्धार मी करणार नाही, तुझा तूच उद्धार करून घे. काय करू म्हण राम. एवढं पाप झालं होतं राम म्हणा येत नव्हतं. नारद महर्षी म्हणले राम म्हण. राम म्हणा येत नव्हतं. राम म्हटलं की मरा म्हणायचा. राम म्हण. राम हे म्हणायचं मरा. राम मरा. नारद महर्षी म्हटले तू मरायच्याच लायकीचा आहे, मराच म्हण. मग मरा म्हणायला सुरुवात केली. मरा 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 राम 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 राम. वाल्या कोळ्याला राम म्हणायला लावलं होतं. राम म्हणा येत नव्हतं, मरा म्हणत होता. पण मरा मरा तू रामाचा उच्चार झाला. हो राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे, किंवा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची ऐसा नामाचा महिमा. अरे बाबांनो मला सांगायचं एवढं, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होतो. संगत जर करायची असेल तर साधू संतांची करा. मला सांगायचंय काय, अरे संतांच्या संगतीमध्ये गेल्यामुळं अनेक जणांचा उद्धार झालाय. त्याच्यामध्ये वाल्या कोळी, हो मंद बुद्धीचा असणारा रेडा, निर्जीव भिंत. ऐका संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार कसा होतो. हो एक अंत्ययात्रा चालली होती आणि अंत्ययात्रा जात असताना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण, मुक्ताबाई ही 4 भावंड त्या ठिकाणी उभी होती. ज्या व्यक्तीची अंत्ययात्रा चालली त्यांची असणारी पत्नी अंत्ययात्रा जात असताना पळत पळत गेली. तिने विचार केला आपला मालक गेलेला आहे, आता मालक गेलेला आहे, आता आपण पण त्याच्याबरोबर सती चाललेली आहे. मरण्याच्या अगोदर संतांचं दर्शन घ्यावं म्हणून ती असणारी महिला पळत पळत गेली. ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारली. ज्ञानोबारायांच्या मुखातून आशीर्वाद गेला, सौभाग्यवती भव असं म्हटल्याच्या नंतर ती माऊली उठली आणि ज्ञानोबारायांना प्रश्न केला, ज्ञानोबाराय हा आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या? त्यावेळेस सांगितलं आई असं का म्हणता, अहो ज्यांची अंत्ययात्रा चालली त्यांची मी पत्नी आहे, मी आता सती निघालेली आहे, मरायच्या अगोदर तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आलेली आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हटले माझ्या मुखातून गेलेला शब्द कधी वाया जाणार नाही, काळजी करू नका, अंत्ययात्रा खाली ठेवा. अंत्ययात्रा खाली ठेवली आणि त्या बाबांना हाक मारली. त्या बाबांचं नाव आहे सच्चिदानंद बाबा. हो हाक मारली, बाबा संसाराचं कार्य आता तुमचं संपलेलं आहे, आता या पुढचं कार्य तुमचं परमार्थामध्ये घालवायचं आहे. एक काम करा, आता उठा आणि परमार्थाच्या कार्याला सुरुवात करूया. ज्ञानोबारायांनी कृपादृष्टीनं बाबांच्या मस्तकावर हात ठेवला. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मला सांगायचं एवढंच, त्या मेलेल्या प्रेताला ज्ञानोबारायांनी उठवलं आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, तर ज्ञानेश्वर महाराजांनी. अरे नाही बाबांनो, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तर सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबारायांनी श्री नेवासा येथे
ती ज्ञानेश्वरी मुखातून सांगितली आणि तिचं लिखाण काम सच्चिदानंद बाबांनी केलं. मला एवढंच सांगायचंय, अरे बाबांनो, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होतो. सांगायचं एवढंच, संगत करताना चांगल्याची करा, वाईटाची संगत करू नका. वाईटाची संगत केल्याच्या नंतर फळ सुद्धा वाईटच भेटणार आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. कुणाचा? साधू संतांचा. त्यांचा वियोग माझ्या जीवनात कधीच न झाला पाहिजे. म्हणून नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न भावा वियोग जन्म जन्मी, न भावा वियोग जन्म जन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. भावावियोग जन्म जन्मी, न भावावियोग जन्म जन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्याची आलिंगन द्यावे, मज वाटे त्याची आलिंगन द्यावे. कदन सोडावे चरण त्यांचे, कदन सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगन विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मजन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. बाबांनो, जीवन जगत असताना माणसानं व्यवस्थित जगलं पाहिजे. आषाढी कार्तिकीची नित्यनेमानं वारी केली पाहिजे. हो, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. हो, तरुण वर्ग सुसंस्कृत सदाचारी व्यसनमुक्त झाला पाहिजे. याच्यामुळं हे कीर्तन, हे प्रबोधन, हे याच्यासाठी होत असतं. मला कीर्तनाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, बाबांनो, जीवन जगत असताना सुंदर पद्धतीनं जगा. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. जाता जाता एकच सांगेन, संप्रदाय उभं करण्याचं कारण एकच आहे, कुठंतरी आपल्यावर, आपल्या जीवनावर कुठंतरी चांगले संस्कार व्हावेत. म्हणून ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी हा वारकरी संप्रदाय उभा केला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हो, कारण आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर श्रेष्ठ संप्रदाय. सांगायचं एवढंच, अरे बाबांनो, वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला सापडणार. ऐका, वारकरी संप्रदाय उभा कसा झाला, वारकरी संप्रदाय कोणता आहे, कसा आहे, हे सांगून जातो. जसा आपला देह 5 तत्वांनी बांधला गेलेला आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून जसा आपला देह बांधलाय ना, तसा आपला वारकरी संप्रदाय 5 तत्वांनी बांधला गेलेला आहे. 1 नंबरला देव, 2 नंबरला संत, 3 नंबरला ग्रंथ, 4 नंबरला
तीर्थ आणि 5 नंबरला साधन. विठाला 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 एक नंबरला देव. वारकरी संप्रदायाचा देव कोण आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शिकळा लोपलिया. अरे बाबांनो, आपला वारकरी संप्रदायाचं देव कोण असेल? भीमा तीर निवासाय पंढरपूर वासिने पांडुरंगा प्रकाशाय विठ्ठलाय नमोस्तुते. हा वारकरी संप्रदायाचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपला देव आहे. हो, वारकरी संप्रदायाचे संत मी मगाशीच सांगितलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण, मुक्ताबाई, चांगबोला, शेख मोहम्मद, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सेना नावी, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, सकुबाई, एकनाथ महाराज, तुकोबाराय, नामदेवराय आदी करून सर्व वारकरी संप्रदायातील संत. या संतांनी हा वारकरी संप्रदाय उभा करण्यासाठी अनेक काबाड कष्ट केले. हो, संपूर्ण समाजाने ज्ञानोबरायांना कशी वागणूक दिली सर्वांना माहिती. तुकोबरायांना संपूर्ण समाजानं छळलं. अरे साधू संतांनी अशा परिस्थितीमध्ये हा वारकरी संप्रदाय उभा केला. म्हणून वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय तुम्हाला जगाच्या पाठी कुठंही शोधून सापडणार नाही. देव सांगितलं, पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा वारकरी संप्रदायाचा देव आहे. साधू संत सांगितले. त्याच्यानंतर ग्रंथ आपले कोणते कोणते आहेत? आपले वारकरी संप्रदायाचे ग्रंथ कोणते आहेत? ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ, गाथा, निळोबा गाथा, नामदेव गाथा, एकनाथी भागवत, भगवद्गीता, एवढं वारकरी संप्रदायाचं ग्रंथ भांडवल. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदे लहरी प्रगट केली. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी 700 श्लोकावर भाष्य करून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र असा ग्रंथ निर्माण केला. जगाच्या कल्याणा संतांची विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. मला एवढंच सांगायचंय, संप्रदाय आपला सामान्य नाही. हो, 1 नंबरला देव, 2 नंबरला संत, 3 नंबरला ग्रंथ आणि 4 नंबरला तीर्थ. आपली तीर्थ कुठली कुठली आहेत? वारकरी संप्रदायाची तीर्थ आळंदी, देहू, पैठण, सासवड, त्र्यंबकेश्वर, आरण, मुक्ताईनगर अनेक वारकरी संप्रदायाची तीर्थ आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ कुठलं असेल तर कुठलं हो? पंढरपूर. ते कुठे? भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. हो, तेथील मुकाशी 4 भुजा त्याशी, बायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. हो, सगळ्यात मोठं तीर्थ कुठलं असेल तर पंढरपूर. हो, पंढरपूरला गेल्याशिवाय पंढरपूर कळणार? पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरला गेलं. हो, पंढरपूरला जाणं गरजेचंच आहे. तुकोबाराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता. हो, निरोप या संत हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता. बाबांनो, पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं तीर्थ आहे. देव सांगितलं, संत सांगितलं, ग्रंथ सांगितलं, तीर्थ सांगितलं आणि शेवटचं वारकरी संप्रदायाचं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे कोणतं? नाम. कोणतं नाम आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नाम हे वारकरी संप्रदायाचं साधन आहे. हो, मग ते नाम आहे तरी कुठलं? बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम. उघडा बीज मंत्र आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा. कोणता आहे? राम, कृष्ण, हरी. तिन्ही युगातील 3 तत्व, अशी 3 तत्वाचं एक नाम आहे, त्याला म्हणतात राम, कृष्ण. हो, मग ते नाम
बाबांनो, जीवनामध्ये कायमस्वरूपी मुखामध्ये घेत जावा. मला हे 5 तत्व सांगायचं कारण की वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. म्हणून धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. नाथबाबा म्हणतात, बाबांनो, संत दर्शनाचा महिमा सामान्य, कारण नोहे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा सामान्य नाही. 5 वर्षाचे नामदेवराय होते. आईनं सांगितलं, नामा नैवेद्याचं ताट घे, नैवेद्य दाखवून ये. लहान लेकरू, 5 वर्षाचं लेकरू बर का, मी संतांचा महिमा सांगतोय. आईच्या सांगण्यावरून 5 वर्षाचं लेकरू पंढरपूरच्या विठोबाच्या रावळामध्ये आलं. रावळामध्ये आल्याच्या नंतर देवाला हाक मारली, देवा, बाबा परगावी गेलेले आहेत, ते काय आज नैवेद्य दाखवाय येणार नाहीत. आईनं मला नैवेद्य दाखवाय पाठवलंय, हा नैवेद्य घे आणि खा. नैवेद्य घे, खा म्हटल्याच्या नंतर देव नैवेद्य खाईना. 5 मिनिटं झाली. नामदेवरायांनी प्रश्न केला देवाला, अरे वडील नाहीत म्हणून तू नैवेद्य खात नाहीस का? मी खांबाच्या पाठीमागे जाऊन लपतो, मग तू नैवेद्य खा. 10 मिनिटं झाली तरी देव नैवेद्य खाईना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तरी काय देवानं नैवेद्य खाल्ला? नामदेवरायांना राग आला. देवा, तू जर नैवेद्य खाल्ला नाहीस ना, माझं हे मस्तक तुझ्या चरणावर आपटीन आणि माझा प्राण सोडीन. तरी पण देवानं नैवेद्य खाल्ला. नामदेवरायांना राग आला. 5 वर्षाचं लेकरू पळत पळत गेलं, पांडुरंगाच्या चरणावर आता डोकं आपटणार एवढ्यात देवानं नामदेवरायांना धरलं. अरे नामा, अरे 5 वर्षाचं तू, कसली ही तुझी भोळी भक्ती. जगाच्या मालकानं येऊन नामदेवरायांचा नैवेद्य खाल्ला. आता 5 वर्षाचं लेकरू बघा तुम्ही, नैवेद्य दाखवाय त्याला मंदिरामध्ये पाठवल्याच्या नंतर ते काय करतं? मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जातं. पुजाऱ्यानं ती असणारा नैवेद्य काढून घेतो. येताना ते मोकळे येत काय करतं? टन 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 करतं आणि घरी येतं. दरवाजातूनच ती असणारी नैवेद्याचं ताट फेकून देतं. तसं नामदेवराय नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर घरी आले, बाहेरूनच ताट फेकून घरात दिलं. आईला सांगितलं, देवानं नैवेद्य खाल्ला. नामदेवराय खेळाय गेले. खेळून आल्याच्या नंतर सर्वांनी जेवणासाठी बसले असताना गोनाईने सांगितलं, नामा, अरे नैवेद्याचं ताट कुठे? कुठलं नैवेद्याचं ताट? अरे तुला मगाशी नैवेद्याचं ताट दिलं होतं देवाला दाखवाय, तो नैवेद्य कुठे आहे? आईला सांगितलं, आई, नैवेद्य खाल्ला देवानं. नामा, खरं सांग, नैवेद्याचं ताट कुठे? अगं आई, तुझी शपथ सांगतो, देवानं खाल्ला. नाम्या, खरं बोल, नैवेद्याचं ताट कुठे? आईनं लाकूड घेतलं आणि नामदेव महाराजांना मारायला सुरुवात केली. नामदेवराय म्हणू लागले, मारू नको आई, नाही दिले कोणा, लागोनी चरणा, नामा म्हणे. अगं आई, मारू नकोस, तुझी शपथ सांगतो, नैवेद्याचं ताट मी देवाला दिलं, नैवेद्य देवानं खाल्ला. बघा, तेवढ्यात दामाजी पंत आले. गोनाई, अगं कशाला माझ्या लेकराला मारतेस? काय केलं त्यानं? गोनाईनं सांगितलं, अहो 5 वर्षाचं नाही तर पोरग खोटं बोलतंय, याच्यासाठी 14 वर्ष झालं या पंढरपुरामध्ये येऊन राहिलोय, आणि हा 5 वर्षाचा नाही तर खोटं बोलतोय. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. 5 वर्षाचा नाही तर खोटं बोलतोय, याच्यासाठी 14 वर्ष या पंढरपूरमध्ये येऊन राहिलेलो आहोत. देवाला नैवेद्य दाखवत आहोत, नित्यनेमाची पूजा करत आहोत, आणि हा 5 वर्षाचा नाही तर खोटं बोलतोय. दामाजी पंतांनी विचारलं, नामा काय झालं? बाबा, आईनं नैवेद्य दाखवाय पाठवलं होतं, देवानं नैवेद्य खाल्ला. खरं का? गोनाईला सांगितलं, दुसरं नैवेद्याचं ताट कर. दुसरं ताट केलं. बघू तुझा देव नैवेद्य खातोय का. 5 वर्षाचं लेकरू मंदिरात जात असताना मनातल्या मनात पांडुरंगाला हाक मारते, देवा, एकदा फक्त माझ्या आईबापाच्या समोर नैवेद्य खा, या पुढचं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणावर वाहीन. आणि तसंच केलं. सगळ्यात जास्त दिवस कोण या वारकरी संप्रदायात राहिला असेल तर ते म्हणजे नामदेवराय. वयाचे 84व्या वर्षी नामदेव महाराजांनी समाधी घेतली, ती बी भांडून जागा घेतलेली. 5 वर्षाची असताना
मनातल्या मनात पांडुरंगाला सांगितलं, एकदा फक्त आई वडिलांच्या समोर नैवेद्य खा, देवा या पुढचं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणावर वाहीन. जगाचा मालक विटेवरून खाली आला होता. नामदेवराय मंदिरामध्ये जाण्याच्या आधी जगाचा मालक विटेवरून खाली उभा होता. नैवेद्याचं ताट घेतलं आणि दामाजी पंतांच्या समोर, गोनाई आईसाहेबांच्या समोर जगाच्या मालकानं तो नैवेद्य खाल्ला. दामाजी पंत डसाडसा रडू लागले, या पंढरपुरामध्ये मी एवढे वर्ष झालं राहत आहे, देवा फक्त तुला नुसता नैवेद्य दाखवत आहे, माझ्या 5 वर्षाच्या लेकरानं तुला जेवू घातलं. आणि गोनाईला सांगितलं, गोनाई धन्य तुझी कूस, ते सुख तू अनुभवलेस, असं रत्न तुझ्या उदरी जन्माला आलं. मला एकच सांगायचे बाबांनो, संतांचा महिमा सामान्य नाही हो. नाथ महाराज बी तेच म्हणतात की बाबांनो, संत दर्शनाचा महिमा सामान्य नाही. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने, सिद्धीस नेले तर माझे उरले पायी कपन, करविली तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे.